आता यातून एकरी उत्पन्न किती भेटतं, तुम्हाला किती भेटलं? आता आपल्याला एकरी उत्पन्न 10-11 लाख रुपये भेटले. बरं, डायमंडमधून. हा डायमंड. शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र मंडई. तुमच्या चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत. तर मी आता रेड डायमंड पेरूच्या बागेमध्ये आहेत. इथं ते स्वतः बाग पण आहे त्यांची आणि ते स्वतः विक्रेते पण आहेत. त्यांच्याकडे रोपं मिळतात. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे ज्यांना पेरू लागवड करायची. हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगायला? मोतीलाल अरुण फडतरे, मुक्काम पोस्ट शिरबावी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. ओके. नर्सरी हा व्यवसाय तुम्ही कधीपासून करता? 15 वर्ष झालं नर्सरी व्यवसाय चालू आहे. ओके. तुमच्या नर्सरीचं खासियत काय आहे? आपण 15 वर्ष झालं नर्सरी करतोय, पण आतापर्यंत 12-13 वर्ष आपण आंब्याची रोपं विकलीत, केशर आंब्याची. सध्या आपण आता स्वतः प्लॉटमध्ये रेड डायमंड हा पेरूची लागवड केलेली आहे. मग आपला गेल्या वर्षीचा प्लॉट खाल्ला आहे. त्या प्लॉटमधून आपण 900 झाडातून 9-9.5 टनाच्या आसपास माल निघाला. तर आपल्याला त्यातून उत्पन्न चांगले बऱ्यापैकी मिळालेलं आहे. मग आता सध्या आपण प्लॉट धरलेला आहे. तर प्लॉट धरून आता सध्या सेटिंग ही 100-125 आपल्या झाडावर झालेलं आहे. म्हणजे तुमच्याच प्लॉटमध्ये इथं आलेल्या लोकांना बघायला पण बघायसाठी आपण स्वतः ही प्लॉट लावलेला आहे. बरं. कारण बाकी नर्सरीवाली कशी आहे, ती प्लॉट ब्लेट काय नाहीत त्यांचं, रोपणीच ती विक्री चालू आहे. पण शेतकऱ्यांना दावायसाठी आपण हा प्लॉट केलेला आहे. ओके. आता यातून एकरी उत्पन्न किती भेटतं, तुम्हाला किती भेटलं? आता आपल्याला एकरी उत्पन्न 10-11 लाख रुपये भेटले. बरं, डायमंडमधून. हा डायमंड. ओके. ह्या पेरूचं वैशिष्ट्य काय आहे? हा पेरू असा आहे की बाकीच्या पेरूच्या तुलनेत हा पेरू आतून कलंगड्यासारखा लाल आहे आणि गोडी भरपूर आहे. बरं. आणि एक्सपोर्ट होते, त्यामुळे बाहेर विदेशात ह्याला मागणी भरपूर प्रमाणात आहे. ओके. आता महाराष्ट्रातून बरेच शेतकरी बघत असतील, तर ज्यांना लावायचं आहे त्यांना ही माती वगैरे जमीन कशी असायला पाहिजे त्याच्याविषयी माती माहिती कसं आहे, काळरान असलं तरी बी चालतंय, असं आमच्यासारखं मुरमाड असलं तरी बी चालतंय, काय अडचण नाही. फक्त निचरा होणारी जमीन पाहिजे. सांगा. पाण्याचा निचरा झाला. पाणी निचरा होणारी जमीन पाहिजे, कारण पाणी निचरा जमिनीत एक नंबर पेरू येतो. ओके. आता तुमची मी बाग बघितली तर इथं सेटिंग वगैरे एकदम व्यवस्थित झालंय. ते कसं काय झालं आणि हे रोपं जी तुम्ही आणताय ती कुठून आणता, कसं त्याचं काय क्वालिटी? आता नर्सरी कसं आहे, बऱ्याच ठिकाणून रोपे येतात नर्सरीवाल्यांना, पण ज्या त्या क्वालिटी रोपं असतात. चांगल्या क्वालिटीची जर रोपे आणली तर असं भरपूर प्रमाणात सेटिंग होते. व्हिडिओच्या माध्यमातून लोक बघू शकतात की त्यांचे जे गाडी आलेले आहे त्याचं पण फुटेज आपण त्यांना दाखवूया आपण रोपं, त्यांना आलेली गाडी आहे त्यांना चालू अनलोडिंग ते बी दावे. महाराष्ट्रात तुम्ही कुठं कुठं विकले आतापर्यंत रोपं? आतापर्यंत आपलं महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी गेली ती. इकडं खाली विदर्भात गेली ती, मराठवाड्यात गेली ती, इकडं खाली कर्नाटकात गेली ती. भरपूर प्रमाणात लोक म्हणजे रोपं सर्व साईडला चालू आहेत आपली जायला. ओके. रोपांची किती संख्या असायला पाहिजे कमीत कमी ज्यांना घ्यायची असेल त्यांना? कमीत कमी 1000 क्वांटिटी तर पाहिजे. म्हणजे 1 एकराचं नियोजन? 1 एकराचं नियोजन होतंय. ओके. 1 एकरासाठी किती खर्च येतो मग? 1 एकरासाठी सरासरी 60-70 हजार रुपये खर्च येतो. ओके. आता जे तुम्ही सेटिंग वगैरे व्यवस्थित तुमच्या बागेत लोक इथं येऊन बघू शकतात का? हा, बघू शकतात आणि इथं बघून घेऊ शकतात. आता तुमच्या बागेत जर इथं आलं तर लोकांना बघायला भेटेल का? हा, भेटेल. ओके. आणि रोपं खरेदीची काय प्रोसेस आहे नक्की? मग स्वतःचा प्लॉटवर येऊन व्हिजिट द्यायची आमच्या, आणि बघून मगच रोपं खरेदी करायची. ओके. समोरासमोरच खरेदी करायची. ओके. म्हणजे त्यामुळे लोकांची फसवणूक होणार नाही. ओके. तर आता तुम्ही एकंदरीत हा व्यवसाय करताय, तर जे महाराष्ट्राचे शेतकरी आहेत त्यांना तुमचा शेवटचा काय सल्ला असेल? तर मी शेती करतोय. आपली नर्सरी घरासमोरच आहे. इथे येऊन आपला प्लॉट बी बघू शकता आणि रोपे बी खरेदी करू शकता तुम्ही. बरोबर. म्हणजे एकदम विश्वासार्थ तुमच्याकडे आहे. हा, विश्वास. ओके. तर शेतकरी मित्रांनो, फडतरे यांच्या नर्सरीवर इथं शेतकरी आलेत घेण्यासाठी, तर आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठून आला इथं? आम्ही काटेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. बरं. आणि रोपं तुम्ही कधी घेतली? रोप ही 3 महिन्यापूर्वी पहिली घेतली, 2 एकराची. आणि आता अजून 2 एकराची अजून घेतोय. ओके. तर इथं आल्यावर कसं वाटलं तुम्हाला? व्यवस्थित वाटलं, 1 नंबर रोप, क्वालिटी चांगली. ह्यांची बाग, स्वतःचा प्लॉट पण बघितला, प्लॉट पण 1 नंबर आहे. म्हणजे तुम्ही त्यांचा प्लॉट बघूनच रोपे खरेदी केली? नाही, प्लॉट बघूनच. त्यांचं मार्गदर्शन बी आम्हाला चांगलं मिळलं आतापर्यंत 3 महिने. आणि टोटल आता किती तुम्ही 4 एकर केले? आता 4 एकर माझी स्वतःची झाली. ओके. जे कोण शेतकरी आपले व्हिडिओ बघून घेणार आहे तर ह्यांच्याकडे घेतलं तर चालतंय, रेकमेंड कराल का? डोळं झाकून 100% घ्यावं, अजिबात कुठली मनात शंका घेऊ नये.
ओके हा. यांचा प्लॉट कसा वाटला? 1 नंबर प्लॉट मोठला आम्हाला. पहिला आम्ही 2 एकराचा नेहला अतिशय सुंदररित्या यशस्वी झालाय आमचा. ओके, मग ते यशस्वी झाल्यानंतर तुम्ही रिपीट आलाय. रिपीट आलोय आम्ही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आता तुम्ही बघू शकता की यांच्याकडे जे रोप आहेत, अशा प्रकारचे रोपे तुम्हाला जर खरेदी करायचे असतील, सेम अशीच रोपे तुम्हाला भेटतील, तर व्हिडिओमध्ये जो नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.